गुड गुड आफ्टरनून फ्रेंड. आज आहे 23/12/2015. 1:52 झालेले आहेत आता सध्या. आणि आत्ताच आपलं निफ्टीचा एक ट्रेड बुक केलेला आहे. ह्या कॅन्डलच्या इथे आपल्याला बाय सिग्नल आलेला या सपोर्टला. त्याचा लो ठेवलेला आपण या कॅन्डलच्या या झोनच्या खाली. लोचा स्टॉप लॉस ठेवलेला. हा स्टॉप लॉस प्राइस आहे, हे एंट्री प्राइस आहे. आणि इकडे वरती टार्गेट बुक केलं. टार्गेट आपण ऍक्च्युअल मध्ये ह्या कॅन्डल हाय ठेवलेला, पण मार्केटने इथे भरपूर रेजिस्टन्स घेतलाय. त्यामुळे आपण एक्झॅक्टली 1:2 चा रिस्क रिवॉर्ड बुक केलं. 50 पॉईंट बुक केले निफ्टीत. 22.95 चा स्टॉप लॉस ठेवलेला. ठीक आहे, 22.95 चा स्टॉप लॉस ठेवलेला आणि 50 पॉईंट बुक केलेले आहेत निफ्टीमध्ये. त्यानंतर आपला बिटकॉइनचा आपण ट्रेड बघूया. बिटकॉइन मध्ये आपण इथं मॉर्निंग सेशन मध्ये इथे आपल्याला 8 वाजता सेल एंट्री भेटलेली. याच्यावरती हा झोन रेड झोन दिसतोय, याच्यावरती आपण स्टॉप लॉस ठेवलेला. 244-45 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. आणि टार्गेट आपण इथे खालीच ठेवलेले, बट 1000 पॉईंटचा वगैरे टार्गेट ठेवलेले. बट इथे काय झालं, इथे एक्सचेंजेसचा काहीतरी इश्यू झाला. एक्सचेंज सर्व्हर डाऊन असल्यामुळे एक्सचेंज बंद होते. आणि त्यानंतर ओपन झाले. ओपन झाल्या झाल्या डायरेक्ट सेलिंग मुवमेंट इथं आपल्या टार्गेटच्या खालीच ओपन झाली. आपण इथं 1280 पॉईंट्स बुक केलेली ही त्याची ह्याची प्राइस आहे, टार्गेट प्राइस आहे. इथं हा पण आपला 1:5 च्या वरती आपला ट्रेड झालेला आहे रिस्क रिवॉर्ड अचीव. इथेरियमला पण सेम तसंच. इथे आपल्याला ट्रेड भेटला 7:51 ला. आणि इथं आपण एंटर झाल्यानंतर इथं मार्केट आलं खाली. आणि त्यानंतर इथे कुठे असा एक्सचेंजेसचा इश्यू झाला, त्यामुळे ते एक्सचेंजेस बंद झाले सर्व्हर इश्यू असल्यामुळे. त्यानंतर गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झालं तेच टार्गेट अचीव. डायरेक्ट 1:7 च्या वरती आपला रिस्क रिवॉर्ड झालेलं इथं पण अचीव. हा सॉरी हे टार्गेट प्राइस आहे. त्यानंतर सोलानामध्ये सेम इथे एंटर केलं या कॅन्डलच्या लोला. थोडा वेळ झाला, त्यानंतर ते बंद झाल्यानंतर डायरेक्ट गॅप डाऊन. आपण इथे टार्गेट बुक करून टाकलं. हा जो स्टॉप लॉस, हा एंट्री प्राइस आणि टार्गेट प्राइस, तिन्ही क्रिप्टोचे ट्रेड झाले. निफ्टीचा झाला. निफ्टी ऍक्च्युअल मध्ये हा टार्गेट ठेवलेला, बट इथं साईडवेज झाले आणि इथेच रेजिस्टन्स घेते, त्यामुळे आपण इथं बुक करून टाकलं इथे. कोल्ड मध्ये एक आपला ट्रेड चालू आहे. कोल्ड मध्ये आपल्याला इथे बाईंग एंट्री भेटलेली 11:57 12:15 आसपास. इथं आपण एंटर केलेले 52 पॉईंटचा आपण 52 पिप्सचा आपण स्टॉप लॉस ठेवलेला आहे. थोडा मोठा स्टॉप लॉस. टार्गेट पण आपण 200 पिप्सचं ठेवलेलं आहे. हा हायच्या आसपास आपण टार्गेट ठेवलेलं आहे ब्ल्यू लाईनला. बघू आता अचीव होते, कारण की आता डिसेंबर आहे, थोडंसं मोमेंटम कमी राहते. आपण ह्यातल्या भरपूर साऱ्या क्वांटिटी बुक केलेले आहेत, म्हणजे रिस्क फ्री केलेले. 70% क्वांटिटी बुक केलेत आणि रिमेनिंग 30% ठेवलेत अजून. बघूया आता होते का हे अचीव. बँक निफ्टी मध्ये तर आज साइडवेज मोमेंटम होती. एवढे काय इथे भेटलेला छोटा ट्रेड, पण हा काय केलाच नाही आपण. निफ्टीमध्येच आपण हा बाय निफ्टीच कंटिन्यू केलेली. बँक निफ्टीमध्ये नाहीच केला आपण आता ट्रेड. निफ्टी इथं ओपन झाली, इथून खाली आली, सेलिंग थोडी दिली आणि इथून एक बाईंग मुवमेंटम यायला चालू होते या झोन पासून. इथं आपण बाईंगचा पकडलेला. त्यामुळे आपले निफ्टीचा झाला बुक. बिटकॉइन, इथेरियम, सोलाना हे 4 ह्याचे ट्रेड्स बुक झालेत. गोल्डचा चालू आहे अजून. गोल्डचा आता बघूया आपण कधीपर्यंत आपलं टार्गेट अचीव होतं. याचे अपडेट आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवरती आणि ह्याच्यावरती सांगेन. आपल्या कम्युनिटी ग्रुपवरती टाकेन. त्यासाठी आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी, टेलिग्राम कम्युनिटी जॉईन करून ठेवा ग्रुप आपले. त्याच्यावर अपडेट टाकणार आहे ट्रेडच्या या टार्गेट अचीव झाल्यानंतर काय किती होते, काय होते की नाही होत, ते सगळं टाकणार आहे. आणि ज्याला कोणाला हे शिकायचं असेल त्याने आपल्या मेसेज करा व्हॉट्सअपवरती, नाही तर टेलिग्रामवरती. आपल्या पेजला फॉलो करा इंस्टाग्रामला, आणि युट्यूबला पण फॉलो करा, शेअर करा आपले व्हिडिओ, सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्र मंडळींना, आपल्या फॅमिलीला शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या चॅनलवर वॉचिंग येऊ द्या. त्यामुळे आपल्याला एक मोटिवेशन भेटेल की अजून आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवू शकतो, अजून नवनवीन स्ट्रॅटेजी आपण लोकांना सांगू शकतो, शिकवू शकतो. आणि एकदम साध्या सिंपल भाषेत आपण सांगणार आहे, असं काही हे नाही करणार आहे. ज्याला कोणाला जरी काही येत नसेल ट्रेडिंग मध्ये, त्याला पण आपण शिकवणार आहे.
त्यामुळे ह्याच्यात काही तुम्हाला जास्त हे करायची गरज नाही. म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल, जॉब करत असाल, नाहीतर तुम्हाला ट्रेडिंग विषयी घ्यायचं असेल शिकून, तरी तुम्हाला इथे असं सिग्नल आल्यानंतर तुम्हाला इथे एंट्री घ्यायची, इथे स्टॉप लॉस, इथे एक टार्गेट बुक करायचं, हे सगळं सगळं शिकवलं जाईल. रिस्क रिवॉर्ड कसा मॅनेज करायचा, रिस्क फ्री ट्रेड कसे करायचे, कुठे क्वांटिटी अर्ध्या बुक करायच्या, काही क्वांटिटी कुठपर्यंत होल्ड करायच्या, टार्गेट कुठपर्यंत अचीव्ह होतंय, कधीपर्यंत ट्रेडमध्ये आपण राहायचंय, सगळ्या गोष्टी आपण शिकवणार आहे. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करा. आपल्या टेलिग्राम ह्याला सगळ्याला, इंस्टाग्रामला ह्याला सगळ्याला फॉलो करून ठेवा. आपण अपडेट्स देत राहू आणि असाच सपोर्ट ठेवा. थँक्यू.